आज जरा माझी हटके आहे रेसिपी, त्यात तुमचं सर्वांचं स्वागत आहे। या रेसिपीमध्ये मोड आलेले मूग आणि बीट आणि तिळाचा वापर जास्ती केला। बघा तुम्ही, रेसिपी दिसतेसुद्धा छान आणि चवीनी पण छान आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ बघावा लागेल आणि तसं बनवावं लागेल, तर तुम्हाला त्याची चव कळेल। मोड आलेल्या मुगामध्ये नॉर्मल लसूण, मिरची, आलं पेस्ट, नंतर कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ आणि थोडंसं जिरं आणि छान चव यावी म्हणून आणि पचनास बरोबर चांगलं असतं म्हणून ओवा आणि बडीशोप हे सुद्धा मी घातलं आहे। हे थोडं जाडसर वाटून घ्यायचं आहे। तसंच बीटसुद्धा वाफवून घेतलं आणि मिक्सरला पेस्ट करून घेतली आणि त्यात मावेल तेवढीच कणिक घातली, थोडं मीठ आणि तेलाचा वापर केला आहे त्याच्यात आणि आपण चपाती लाटतो ना तशीच लाटायची आहे। आणि जे मुगाचं सारण केलं ते त्यावर छान पसरवून घ्यायचं आणि वरून अजून तीळ घालायचे। बाकी कशी बनवली ते तुम्ही बघताच आहात आणि बघा, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल कसं केलं ते। बघता बघता माझ्या रेसिपीला लाईक करत जा, शेअर करा आणि बेल आयकनला पण टच करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। लहान मोठ्यांना आवडणारी ही रेसिपी आहे। तुम्ही बीटच्या ऐवजी पालकचा पण वापर करू शकता। परत भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये।